मससूक प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची अचानक तब्येत खराब झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर 2 दिवसांनी वाल्मिक कराडला पुन्हा तुरुंगात आणलं गेलं। मात्र कराडच्या सर्व टेस्ट केल्यानंतर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले असून तो ठणठणीत असल्याचं समोर येत आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडला नेमका काय आजार झालाय, त्याच्या कोणत्या तपासण्या झाल्या याचे डॉक्युमेंट सार्वजनिक करण्याची मागणी केली होती। त्याच्या काही तासातच कराडचे सर्व रिपोर्ट नील असल्याचं सांगत त्याला पुन्हा तुरुंगात पाठवलं गेलं। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांची भेट घेत हत्येच्या तपासाबद्दल चर्चा देखील केली आहे। दरम्यान बीडच्या रुग्णालयात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय। जिल्हा रुग्णालयात आरोपींसाठी स्वतंत्र कक्ष असून सुद्धा कराडला मिनी आयसीयूतल्या सर्जिकल वॉर्डात ठेवण्यात आलं होतं। कराडसाठीच त्या ठिकाणचे 11 बेड देखील रिकामे केले होते। त्यामुळे आता विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसत आहेत।